आपण पहिला जो थेरम आहे तो पाहिलेला आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यावरनं आपण बघितलेलं आहे की त्याच्यावरनं आपल्याला काय कळलेलं आहे, तर AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. आता जर का आपल्याला AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC दिलेलं असेल तर त्याच्यावरनं आपण म्हणतो लाईन L इज पॅरलल टू लाईन BC. यालाच आपण म्हणतो कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हाच थेरम आपण उलटा करून लिहायचा आहे. म्हणजे आपण इकडनं सुरुवात केली की आपण म्हणणार आहोत ह्या एरिया सेम आहेत कारण त्याचे बेसेस सेम आहेत, त्याच्या हाईट सेम आहेत, मग त्याचे हाईट सेम आहेत, मग त्याचे बेसेस वेगवेगळे आहेत. अशा प्रकारे प्रूफ करत करत आपण जी आहोत ती सांगणार आहोत. म्हणून त्यांची लाईन काय आहे, कारण PB आणि PQ यांची जर का हाईट सेम असेल, हे जर का सेम असेल तर लाईन L ही BCला पॅरलल असेल असं आपण सांगणार आहोत. हीच वाक्य उलटी पद्धतीने लिहायला सुरुवात करायची आहे कारण तिथे आपल्याला AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC हे दिलेलं असतं आणि आपल्याला त्यावरनं सांगायचं लाईन L इज पॅरलल टू लाईन L पॅरलल टू सेगमेंट BC हे आपल्याला दाखवायचं असतं. हीच वाक्य उलट्या पद्धतीने लिहायची, फक्त फ्रॉम 1, 2 and 3 नाही लिहायचं. मग आपण म्हणायचं की हे समान आहे. का आपण म्हणायचं समान आहे, तर पहिलं आपण हे लिहायचं, हे लिहायचं, हे लिहायचं, हे लिहायचं, हे लिहायचं, हे लिहायचं आणि मग सांगायचं की हे समान आहे. म्हणून मग म्हणायचं की हे सुद्धा समान आहे आणि हे जर समान असेल तर PB आणि QC हे समान आहेत आणि म्हणून त्यांची लाईन जी आहे ती कशी आहे, पॅरलल आहे. ह्यालाच आपण म्हणायचं कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता लक्षात कसं ठेवायचं आहे, आपल्याला लाईन सेम आहेत दाखवायचं आहे तर आपण लिहायचं आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि जर का आपल्याला लाईन पॅरलल्स आहेत असं सांगायचं असेल तर आपण लिहायचं कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हेच थेरम वापरून आपण ज्या वेळेला प्रश्नांची उत्तर सोडवणार आहोत तेव्हा पुन्हा परत मी तुम्हाला हे सांगेन, म्हणजे तुमच्या 4 वेळा ते ऐकून झाल्यावरती डोक्यात घट्ट बसेल आणि तुम्हाला ते व्यवस्थित कळेल.